च्या संदर्भातली राजू। अगदी आपण पाहतोय का सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि सुनावणी दरम्यान जे आहे ते पुन्हा एकदा कोर्टाने आंदोलकांना चांगलं खडसावलेलं आपल्याला पाहायला मिळते। 24 तासाची परवानगी असताना सुद्धा तुम्ही आता अजूनही तिथं त्या ठिकाणी मैदानामध्ये का आहात असा प्रश्न जो आहे तो उच्च न्यायालयाने विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सातत्याने तुम्ही कुठेतरी अवमान करत असल्याचं सुद्धा उच्च न्यायालयाने जे आहे ते म्हटलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सातत्याने नियमांचं उल्लंघन करताय असं सुद्धा न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की 3 वाजेपर्यंतची मुदत दिलेली होती आणि 3 वाजता संपूर्णपणे मैदान खाली करण्याचे जे आदेश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेलं होतं आणि जर पोलीस किंवा राज्य सरकार ही भूमिका पार पडत नसेल तर आम्ही स्वतः रस्त्यावरती उतरून याचा जो आहे तो आढावा घेऊ असं स्वतः उच्च न्यायालय म्हटलेलं होतं आणि त्यानुसार पोलीस सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेले होते। संपूर्णपणे मैदान जे आहे ते रस्ते जे आहे ते रिकामे करायला सुरुवात केलेली होती, मात्र अद्यापपर्यंत जे आहे ते होऊ शकलेलं नाही। त्यामुळे कुठेतरी उच्च न्यायालय सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय की संतप्त झालेलं पाहायला मिळतंय आणि कुठेतरी जरांगे पाटील यांच्या वकिलांनी सुद्धा आणखी मुदत जी आहे ती वाढवून देण्यात यावी अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपण जर पाहिलं का संपूर्णपणे पाहतोय आपण पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे आणि न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठ्या प्रमाणावरती फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील आणि आंदोलक यांच्याकडे जे आहे ते सतीश माने शिंदे जे आहे ते बाजू मांडतात आणि त्यांनी सुरुवातीला जे आहे ते वेळ वाढवून द्यावा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। त्यांनी एवढं पण सांगितलं आहे की आतापर्यंत 54 मोर्चे जे आहे ते शांततेमध्ये निघालेले होते असं मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांच्या वकिलांचं जे आहे ते म्हणणं सुद्धा आहे। मात्र त्यावरती कोर्टाने विचारलं होतं का तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसलेले आहात, तुम्हाला परवानगी नाही, कोर्टाची पण नाहीये, तर तुम्ही कुठल्या अधिकाराने त्या ठिकाणी बसलेले आहात अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न उपस्थित जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की एकीकडे सुनावणी सुरू आहे, दुसरीकडे पोलीस जे आहे ते सर्व आंदोलकांना बाजूला करण्याचे प्रयत्न करतात आणि तिसरीकडे पाहिलं तर राज्य सरकारची जी काही उपसमिती आहे त्यांनी सुद्धा मसुदा तयार केलेला आहे आणि थेट आता ते जरांगे पाटलांच्या भेटीला जात आहेत। त्यामुळे जर जरांगे पाटील यामध्ये यांचं जर कदाचित या ठिकाणी जर समाधान झालं तर आंदोलनाची जी आहे ती मागे घेण्याची कदाचित घोषणाही होऊ शकते। कारण आपण पाहतोय की कोर्टाकडनं सुद्धा कडक ताशेरे जे आहे ते ओढले जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कोर्ट सुद्धा जे आहे ते अनेक निर्देश दिलेले आहेत। 3 वाजेपर्यंत जे आहे ते संपूर्णपणे गाड्या हटवण्याचे आदेश दिलेले होते, मात्र पोलिसांनी कारवाई केलेली आहे। मात्र राज्य सरकारने सुद्धा म्हटलेलं आहे की आतापर्यंत संपूर्णपणे गाड्या ज्या आहेत त्या हटवलेल्या नाहीत। त्यामुळे आपण साहजिकच पाहतोय की एकूण जर पाहिलं तर पोलिसांनी सुद्धा आता भूमिका घेतलेली आहे। अधिकचा फोर्स जो आहे तो सुद्धा आझाद मैदानाच्या दिशेने बोलवण्यात आलेला आहे। त्यामुळे कोर्टाच्या निर्देशानंतर पोलीस सुद्धा कारवाईला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय का काल सुनावणी पार पडलेली होती, जवळपास 2 तास काल सुनावणी झालेली होती। त्याच्यानंतर आज 1 वाजता पुन्हा एकदा सुनावणी सुरू झालेली होती आणि 1 वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टाने थेट म्हटलेलं होतं की यावरती काय कारवाई केली, काय अंमलबजावणी केली हे राज्य सरकारने जे आहे ते 3 वाजेपर्यंत कोर्टामध्ये सांगावा आणि राज्य सरकार करणार नसेल तर थेट आम्ही रस्त्यावरती उतरून याचा आढावा घेऊ असं स्वतः कोर्ट जे आहे ते म्हटलेलं होतं आणि त्यानुसार आता पुन्हा एकदा जे आहे ते सुनावणी सुरू झालेली आहे। राजू, अगदी काही क्षणांसाठी थांबवते, आताची एक मोठी बातमी आता आपण बघूया। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलंय। विखे पाटील यांच्या सोबत शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी चाललंय। मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा या उपसमितीने तयार केलेला होता आणि आता सरकारचं हे शिष्टमंडळ आजच्या उपोषणाच्या 5व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचतंय। पुन्हा एकदा जाऊयात, राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी माहिती देतात। राजू, अगदी आपण पाहतोय का एकीकडे आपण सुनावणी सुरू आहे तर जरांगे पाटलांकडे आता विखे पाटील यांचं शिष्टमंडळ जे आहे ते दाखल झालेलं आहे। मसुदा सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटील यांनी 2 ज्या आहे त्या बाजू मांडलेल्या होत्या का त्यामध्ये आपण पाहतोय हैदराबाद गॅझेट आणि दुसरं सातारा गॅझेट जे आहे यावरती जे आहे तो निर्णय व्हावा असं आंदोलकांचं म्हणणं होतं आणि हैदराबाद गॅझेटमध्ये काही ज्या मसुदा आहे तो घेऊन आता त्या ठिकाणी शिष्टमंडळ पोहोचत आहे। त्यामुळे या सगळ्या मसुद्यावरती या सरकारच्या भूमिकेवरती मनोज जरांगे पाटील यांचं जे आहे ते समाधान होतंय का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। खरं तर आपण पाहतोय की या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान पहिल्यांदाच मंत्री जे आहे ते जरांगे पाटील यांना भेटताना पाहायला मिळतात। आंदोलन सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय की माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे आणि संदीप शिंदे यांची समितीने भेट घेतलेली होती, मात्र मंत्र्यांनी भेट घेतलेली नव्हती। मात्र आता आपण पाहतोय की स्वतः मंत्री या ठिकाणी गेलेले आहेत। इकडे कोर्टामध्ये सुद्धा सुनावणी सुरू आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय की अनेक आंदोलनकर्ते जे आहेत ते पहिल्यांदा मुंबईत आले आहेत। सतीश माने शिंदे जे यांचे वकील आहेत
जरांगे पाटील त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे। मनोज जरांगे यांच्या आव्हानानंतर गाड्या हटवण्यात आलेल्या आहेत असं सुद्धा आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये माहिती दिलेली आहे। खरं तर गाड्या हटवावा, तिथली गर्दी जी आहे ती हटवण्यात यावा अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते कोर्टाने दिलेले होते आणि त्यानुसार जे आहे ते आपण पाहतोय की आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी ही माहिती दिलेली आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या गाड्या हटवण्याचे आदेश दिलेले आहे आणि त्यानुसार गाड्या सुद्धा बाहेर पडताना पाहायला मिळतात। आता याच्यावरती नेमकं राज्य सरकारची काय भूमिका आहे, कारण सुरुवातीला राज्य सरकारने म्हटलं होतं का गाड्या पूर्णपणे हटवलेल्या नाही आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा महाधिवक्ता असतील किंवा राज्य सरकारचे वकील जे आहेत त्यांच्याकडून नेमकं काय बोललं आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या याच्यात आपण पाहतोय की जे महाधिवक्ता सराफ आहे यांनी सुद्धा म्हटलं आहे की राज्य सरकारकडून घेण्यात आलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्यांनी सादर केलेलं आहे कोर्टामध्ये। त्यामुळे आता या प्रतिज्ञापत्रामध्ये नेमकं काय काय मुद्दे आहेत हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे पाहणं राहणार आहे। एकूण जर पाहिलं आपण काय सगळ्या मुद्द्यांवरती जे आहे ते कोर्ट आता काही महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते देण्याची शक्यता आहे। मात्र कोर्टाच्या बाहेर सुद्धा मोठी लगबग जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळी 1 वाजता सुनावणी सुरू झालेली होती त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक जे आहेत याच कोर्ट परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र आता ती गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे। मराठा आंदोलक या ठिकाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे कुठेतरी कोर्टाने कडक भूमिका घेतल्यानंतर आंदोलकांनी सुद्धा या ठिकाणी जाण्यासाठी जी आहे ती सुरुवात केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की आंदोलक असतील यांच्या बाजूने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बाजू मांडली जाते। मराठा आंदोलनामध्ये आपण पाहतोय की सतेज माने शिंदे जे आहेत हे आधी सुद्धा त्यांनी यामध्ये भूमिका मांडलेली होती आणि आता आज पुन्हा एकदा त्यांना या सुनावणीसाठी उभं करण्यात आलेलं आहे आणि ते आंदोलकांच्या बाजूने जोरदार अशी जी आहे ती भूमिका मांडताना पाहायला मिळतात। खरं तर त्यांनी मुदत वाढवून जी आहे ती मागितलेली आहे। त्यामुळे आता कोर्ट मुदत वाढवून देते की आणखी काही भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पहिल्याच वेळी सुनावणीत आपण पाहिलेलं आहे का पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांना कोर्टाने फटकारलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। कुठल्या परवानगीने तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात, 24 तासांची फक्त तुम्हाला परवानगी दिली असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हटलं आहे। आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा महाधिवक्ता सराफ यांनी सुद्धा राज्य सरकारची काही बाजू मांडलेली आहे। त्यांनी कोर्टात नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया। आम्ही घोषणा केल्या, सगळीकडे बॅनर लावलेले आहेत, LED स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर लोक कमी झालेले आहेत। काही भागात अजूनही मोठ्या प्रमाणात वाहनं आहेत, काही लोक ऐकत आहेत तर काही अजिबात ऐकत नाही असं महाधिवक्ता कोर्टामध्ये म्हणताना पाहायला मिळत आहेत। काल रात्रीपासून पोलीस रस्त्यावरती असून आम्ही आंदोलनकर्त्यांना विनंती करत आहोत हे असं जे आहे ते महाधिवक्ता यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। संपूर्णपणे गाड्या हटवलेल्या नाहीत, काही प्रमाणात गाड्या आणि गर्दी अजूनही तशीच पाहायला मिळते असं राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता सराफ यांनी म्हटलेलं आहे। जरांगे पाटील यांना नोटीस देण्यात आलेली असून आम्ही त्यांना जागा खाली करायला सांगितलं आहे असं सुद्धा कोर्टामध्ये महाधिवक्ता सराफ यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर राज्य सरकारची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती। कोर्टाने म्हटलं होतं का राज्य सरकार नेमकं काय करणार आहे ते 3 वाजता सांगावं आणि त्यानुसार महाधिवक्तांनी ही माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे की आतापर्यंत राज्य सरकारच्या वतीने काय काय करण्यात आलेलं आहे। तर जरांगे पाटील यांना नोटीस पाठवलेली आहे, ते नोटीसनुसार संपूर्णपणे आझाद मैदान किंवा इतर ठिकाणची जागा जी आहे ती खाली करण्याचं सुद्धा आम्ही या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे आणि त्याची संपूर्णपणे माहिती जी आहे ती महाधिवक्ता यांनी कोर्टामध्ये दिलेली आहे। त्यामुळे आता ही माहिती दिल्यानंतर यावरती न्यायालयाची काय नेमकी भूमिका आहे, त्याचप्रमाणे आंदोलकांच्या वकिलांनी सुद्धा आणखी काही बाजू मांडतायत का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आपण पाहतोय का सगळ्याच बाजूवरती जे आहे ते प्रयत्न सुरू आहेत। आता दुसरीकडे आपण पाहतोय की विखे पाटील यांचं सुद्धा शिष्टमंडळ जे आहे ते जरांगे पाटील यांना भेटायला गेलेलं आहे। त्यामुळे जरांगे पाटील या मसुद्यावरती, या सरकारच्या भूमिकेवरती समाधानी आहेत का, ते आपल्या आंदोलनासंदर्भात काही घोषणा करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। लोक तिथेच थांबली तर अडचण होईल असं सुद्धा सराफ यांनी म्हटलेलं आहे। सराफ यांनी स्पष्ट केलं आहे की काही प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत, लोक सुद्धा निघालेले आहेत, मात्र अजूनही काही प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि ही जर गर्दी अशीच राहिली तर अडचण होऊ शकतं असं सुद्धा जे आहे ते सराफ यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या सराफांच्या वक्तव्यावरती आता काही निर्देश देणार का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर आपण पाहतोय की आझाद मैदानामध्ये पुन्हा एकदा जे आहे ते आपण प्रतिक्रिया बघितलेल्या होत्या का आम्ही जे आहे ते आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या संदर्भातली, आंदोलनाच्या संदर्भातली सगळी जे काही निर्णय आहे ते जरांगे पाटील घेतील आणि त्यांचा आदेश आम्हाला लागू असेल असं मराठा आंदोलक म्हणताना पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता याला महत्त्व आहे की आता कोर्ट असेल किंवा अगदी जरांगे पाटील
यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची राहणार आहे. आम्ही अद्याप कोणतीही कठोर कारवाई केली नाही असं राज्य सरकारने जे आहे ते कोर्टात सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते. वारंवार जे आहे ते कोर्टाने विचारलेलं होतं का राज्य सरकारने यासाठी काय भूमिका घेतलेली आहे, काय कारवाई केलेली आहे, आणि त्यावरतीच महाधिवक्ता सराफ यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अद्याप कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता नेमकं कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेमध्ये राज्य सरकार आहे का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. कारण फक्त 24 तासाची मुदत दिलेली होती आणि आतापर्यंत हे आंदोलन जे आहे ते सुरू होतं. दुसरीकडे आपण पाहतोय का सकाळी सुद्धा पोलिसांनी मैदान खाली करण्याचे आदेश दिलेले होते. त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आता राज्य सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे. आपण जर एक सातत्याने पाहिलं तर काल सरकारी वकील जे आहेत, राज्य सरकारचे वकील जे आहेत ते वारंवार आपल्याला पाहायला मिळत होतं की न्यायालयाला विनंती करत होता का तुम्ही आदेश द्या, आम्ही कारवाई करू. याचा अर्थ जे आहे ते स्पष्ट होता. आता न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेले आहेत. त्यामुळे त्या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी कशी करणार आहे की पुन्हा एकदा राज्य सरकार काही कोर्टाला विनंती करून काही मुदत वगैरे मागणार आहे का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं, ही तुमची चुकी आहे. कोर्टाने सरकारची खरडपट्टी सुद्धा काढलेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही देखील आमच्या आदेशाचं उल्लंघन केलं असं थेट जे आहे ते कोर्टाने म्हटलेलं आहे. राजू, आतापर्यंतची जी सुनावणी सुरू आहे यामध्ये असं कळतंय की जरांगेंचे वकील आहेत माने शिंदे यांनी मागणी केली आहे की उद्या सकाळी 11 पर्यंतची वेळ आम्हाला वाढवून द्यावी. ही वेळ नेमकी कशासाठी मागितली जाते? आपण पाहतोय की कोर्टाने थेट म्हटलेलं होतं का संपूर्णपणे मैदान खाली करावा, गाड्या ज्या आहेत त्या काढून द्यावा, कारण तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी आहे ती परवानगी नाही. त्यामुळे हे संपूर्णपणे जे आहे ते मैदान खाली करण्याचे आदेश दिलेले होते. आणि त्यावरती आपण पाहतोय की माने शिंदे जे वकील आहेत जरांगे पाटील यांचे आंदोलनकर्त्याचे, त्यांनी म्हटलं आहे का उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आम्हाला मुदत द्यावी असं म्हटलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता कोर्ट सकाळी 11 वाजेपर्यंत मुदत देतंय का हे पाहणं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं राहणार आहे. कारण एकीकडे कोर्ट म्हणतं की तुम्ही कुठल्याही नियमांचं पालन करत नाही, अनेक नियमांचं उल्लंघन केलं. राजू, अगदी एका क्षणासाठी थांबवते. आताची एक मोठी बातमी आपण बघूयात, कारण कोर्टानं आता राज्य सरकारची सुद्धा खरडपट्टी काढलेली आहे. एक मोठी अपडेट आपण घेतोय या सुनावणीच्या दरम्यानची, कारण इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईमध्ये येईपर्यंत तुम्ही नेमकं काय करत होतात अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा राज्य सरकारला हायकोर्टानं विचारलाय. एक मोठी बातमी राजू. अगदी आपण पाहतोय का हायकोर्टाने सरकारला मोठ्या प्रमाणावरती फटकारलेला आहे. हायकोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे का तुम्ही आतापर्यंत काय करत होते, जवळपास 50,000पेक्षा जास्त लोक होती, तोवर तुम्ही काय करत होता असा प्रश्न जो आहे तो उच्च न्यायालयाने विचारलेला पाहायला मिळतोय. ही तुमची चुकी आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. तुम्ही आधीच कोर्टामध्ये येणं अपेक्षित असताना तुम्ही एवढा उशीर का लावला असं सांगत सरकारची सुद्धा एक प्रकारची कान उघडणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाने केलेली आहे. कारण राज्य सरकारने 24 तासाची मुदत दिलेली होती. अवघ्या 5,000 आंदोलकांना परवानगी दिली असताना 50,000पेक्षा जास्त जे आहे ते आंदोलक आले. तुम्ही कोर्टामध्ये का आले नाही, का उशीर केला असं सुद्धा सांगत जे आहे ते एक प्रकारे राज्य सरकारची सुद्धा खरडपट्टी काढलेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर 24 तासांनी संतुष्ट नव्हता तर तुम्ही देखील कोर्टात यायला हवं होतं. उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना जे आहे ते बजावलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय की दोन्हीही बाजू आहेत. राज्य सरकार ज्याप्रमाणे फटकारलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना सुद्धा बजावलेलं पाहायला मिळते का जर तुम्ही 24 तासांनी संतुष्ट नव्हता, तुम्हाला सोयी सुविधा मिळत नव्हत्या, तर तुम्ही कोर्टामध्ये का आले नाहीत असं सुद्धा त्यांना म्हटलेलं आहे. कारण त्याच वकिलांनी पाहतोय कालपासून एकच जी आहे ती भूमिका घेतलेली होती. आम्हाला 24 तासाची परवानगी दिली असली तरी आम्हाला सोयी सुविधा दिलेल्या नव्हत्या. तिथं गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था नव्हती, तिथं मूलभूत सोयी सुविधा दिलेल्या नव्हत्या. आणि कालपासून जी आहे ती हीच भूमिका आपल्याला त्यांची पाहायला मिळते. आणि त्यांना सुद्धा एक प्रकारे कोर्टाने फटकारलेलं आहे की तुम्ही सुद्धा कोर्टाकडे का आले नाही. तुम्ही जर संतुष्ट नव्हतात तर तुम्ही कोर्टाकडे येणं अपेक्षित होतं. मात्र यावरती सुद्धा आपण पाहतोय का राज्य सरकार असेल किंवा अगदी आंदोलनकर्ते असतील, दोघांच्याही भूमिकांना राज्य सरकारने फटकारलेलं आहे. दोघांनाही जे आहे त्यांची खरडपट्टी काढलेली आहे. त्यामुळे आता पाहतोय की या दोन्ही बाजू ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत. खरं तर आता कुठेतरी कोर्ट आक्रमक जे आहे ती भूमिका घेताना पाहायला मिळते. काल आणि आज सकाळी 1 वाजता जी सुनावणी सुरू झाली त्यामध्ये संपूर्णपणे दोन्ही बाजू कोर्टाने ऐकून घेतलेल्या होत्या. मात्र आता कुठेतरी कोर्ट जे आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळते. 31 मेला आम्ही पहिला अर्ज केला, 25 जुलैला दुसरा अर्ज केला, त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक केली. मात्र
आम्हाला गाड्या पार्क करायला जागा दिली नाही. आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही. आंदोलनकर्त्यांची ही भूमिका जी आहे ते मांडलेली आहे. कोर्टाने त्यांना विचारलेलं होतं की तुम्ही 24 तासामध्ये का कोर्टामध्ये आलेलं नाही. त्यावरती आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ते बघूया. 31 मेला आम्ही पहिला अर्ज केला, 25 जुलैला दुसरा अर्ज केला, त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली, मात्र आम्हाला गाड्या पार्क करायला जागा दिली नाही. आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही आणि म्हणूनच आमच्या गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावरती पार्क झाल्या, असं आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचं जे आहे ते म्हणणं आहे. आपण बरं. पाहतोय की आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी सुद्धा एक प्रकारे सरकारवरती जे आहे ते खापर फोडलेलं आपल्याला पाहायला मिळते की इतक्या वेळ आम्ही पत्र व्यवहार केलेला होता, आम्ही बैठका घेतल्या, मात्र सगळं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला मूलभूत सोयी सुविधा देऊ शकलेलं नाही, असा आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचा थेट आरोप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. ती जागा सत्याग्रहासाठी आहे का? तर हो. 5,000 लोकांना परवानगी होती का? तर ही होती, अशा प्रकारचं जरांगेंच्या वकिलांनी सुद्धा म्हटलेलं आहे. यामध्ये 2 मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. काही जागा सत्याग्रहासाठी आहे म्हणजे आझाद मैदान, आणि तिथं 5,000 लोकांना परवानगी पोलिसांनी दिलेली होती, अशी सुद्धा जे आहे ते जरांगेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलेलं पाहायला मिळते. कारण कोर्टाने प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्यावरती आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आता यावरती राज्य सरकारचे वकील असतील किंवा महाधिवक्ता सराफ असतील काय नेमकं उत्तर देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1-2 महिन्यापूर्वी तुम्हाला सगळं पत्रव्यवहार केलेलं आहे, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या, हे सगळं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला सोयी सुविधा दिली नाही. आणि आता जे आपण सगळ्यात मोठी बातमी बघतोय का आम्ही सुनावणी जी आहे ती तहकूब करण्यास उच्च न्यायालय जे आहे ते त्यांनी उद्यापर्यंत तहकूब करण्यास तयार आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय की पोलिसांचा फौजफाटा वाढलेला आहे आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय की ही सुनावणी सुरू आहे. सुनावणी जी आहे ते उद्यापर्यंत तहकूब करण्यास तयार, असं उच्च न्यायालयाने जे आहे ते म्हटलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने आता काय मुद्दे येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांना काहीसा दिलासा मिळालाय का, किंवा त्यांना आजच जे आहे ते हे मैदान जे आहे ते सोडावं लागणार, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. आम्ही लोकांना खाली करण्यास सरकारला सहकार्य करण्यास आणि गाड्या काढण्यास सांगितलेलं आहे, असं पुन्हा एकदा सतीश माने शिंदे जे आहे त्यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे नेमकं कोर्ट असेल किंवा पोलीस असतील, राज्य सरकार असेल, कसं बघतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आपण पाहतोय की सातत्याने कोर्ट जे आहे ते विचारतोय की तुम्ही नियमांचं, आमच्या आदेशाचं पालन केलं का. त्याच्यावरती आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहेत ते सातत्याने सांगताना बघतायत की आम्ही आदेश दिलेले आहेत, आम्ही सांगितलेलं आहे गाड्या काढण्यासाठी, गर्दी कमी करण्यासाठी, मात्र राज्य सरकारच्या वतीनं जे काही सरकारचे वकील आहेत ते सांगतात की अद्यापपर्यंत कुठल्या प्रकारची पूर्णपणे जे आहे ते कारवाई झालेली नाही. त्यामुळे गर्दी आपल्याला त्याच ठिकाणी पाहायला मिळते आणि गाड्यासुद्धा त्याच ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं सुद्धा आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे, असं आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 2 दिवसामध्ये ज्या प्रकारे आंदोलनकर्त्यांकडनं मोठा गोंधळ जो आहे तो सुरू असल्याचं सांगितलं जात होतं, तशी जी आहे भूमिका राज्य सरकारने कोर्टामध्ये मांडलेली होती आणि त्याच्यावरती अनेक जे आहे ते आक्षेप घेण्यात आलेले होते. कोर्टाने सुद्धा ताशेरे ओढलेले होते आणि त्यावरती आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे ते सांगतायत की आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याचं सगळ्या आंदोलनकर्त्यांना आव्हान केलेलं आहे. त्यामुळे यापुढे आम्ही शांतता बाळगू, असं सुद्धा एक प्रकार त्यांचं जे आहे ते म्हणणं पाहायला मिळते. मात्र प्रश्न राहतो की ज्या प्रकारे थेट कोर्टाने निर्देश दिलेले आहेत का तुम्ही कुठल्या आधारे जे आहे ते हे आंदोलन सुरू करताय, कारण कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आणि परवानगी नसताना तुम्ही कुठल्या आधारावरती त्या ठिकाणी बसलेले आहात, असा प्रश्न जो आहे तो कोर्टाने विचारलेला होता. त्यामुळे आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा त्यांच्या या भूमिकेवरती कोर्ट आपली काही भूमिका स्पष्ट करतंय का, काही निर्देश देतंय का, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. मात्र आपण पाहतोय की आता दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या भेटीला विखे पाटील यांचं शिष्टमंडळ आलेलं आहे. राज्य सरकारने मराठा आंदोलनासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष हे विखे पाटील आहेत. त्यामुळे विखे पाटील आता नेमकं त्यांचं समाधान जे आहे जरांगे पाटलाचं करू शकतील का. ज्या प्रकारे मॅरेथॉन त्यांच्या सुद्धा बैठका सुरू आहेत, काल सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली, आज सुद्धा उपसमितीची बैठक पार पडलेली आहे. त्यामुळे या सगळ्या निर्णयावरती आंदोलक जे आहे ते तयार होणार का, आंदोलन मागे घेणार का, की आपल्या आंदोलनाचा जो काही झेंडा आहे असाच कायम ठेवणार, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. ठीक आहे.
राजू, असे सोबत रहा. आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालंय आपण बघतोय. तर त्याच वेळेला दुसरीकडे विखे पाटील यांच्यासोबत सरकारचं शिष्टमंडळ आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचतंय. जरांगे पाटील यांच्या वतीनं, आंदोलकांच्या वतीनं सतीश माने शिंदे हे बाजू मांडताना दिसत आहेत. दुसरीकडे महाधिवक्ते, राज्य सरकारचे वकील हे सुद्धा बाजू मांडतायत. खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने युक्तिवाद सध्या सुरू आहे. सतीश माने शिंदे यांनी म्हटलंय की आम्ही या परिसरामधले जे रस्ते आहेत ते मोकळे करायला सांगितले, ते सरकारला सहकार्य करावं अशीच खरं तर आमची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे सरकारकडून सुद्धा अशाच पद्धतीने आंदोलकांच्या विरोधातली भूमिका काहीशी या ठिकाणी मांडली जाते. काही आंदोलक आमचं ऐकतायत तर काही आंदोलक आमचं ऐकत नाहीयेत असं म्हटलं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांनी उद्या सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ वाढवून मागितलेली आहे. या संदर्भात हायकोर्ट आज नेमका काय निर्णय देणार हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. दुसरीकडे आज हायकोर्टानं राज्य सरकारची सुद्धा कानउघडणी केलेली आहे. तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं, कारण 50,000पेक्षा जास्त लोक जर मुंबईमध्ये येतात, केवळ 5,000 आंदोलकांसाठी जर परवानगी असते आणि इतक्या मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक जर मुंबईमध्ये येतात, तर तोपर्यंत तुम्ही नेमकं काय करत होतात, प्रशासन नेमकं काय करत होतं, तुमच्या उपाययोजना काय होत्या, या सगळ्या संदर्भात हायकोर्टानं आता राज्य सरकारला सुद्धा काही सवाल विचारलेले आहेत. त्यामुळे प्रशासनानं सुद्धा आंदोलकांना, जे 5,000 आंदोलकांना इकडे परवानगी होती, त्यांना कशा पद्धतीने सहाय्य केलं नाही. हायकोर्टानं जरी परवानगी त्यावेळेला दिलेली होती एका दिवसाची, प्रशासनानं एका दिवसाची परवानगी दिली होती, तरी सुद्धा आंदोलकांना साध्या सोयी सुविधांसाठी सुद्धा कसं झगडावं लागलं, अशा पद्धतीची बाजू वकील सतीश माने शिंदे यांच्याकडून मांडली जाते. पुन्हा एकदा जाऊयात, राजू आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला अपडेट्स देत आहेत. राजू, पाहतोय आपण, अतिशय महत्वाचं आहे. निकाल वाचायला जे आहे ती सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या निकालामध्ये नेमकं काय येतं हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे. राज्य सरकारची बाजू समोर ठेवलेली आहे, आंदोलकांची बाजू समोर ठेवलेली आहे. काही बाजूंवरती, काही भूमिकांवरती जे आहे ते उच्च न्यायालयाने कडक ताशेरे मारलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता निकाल नेमका काय येतो हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मात्र यामध्ये अपडेट एक आहे की आंदोलकांचे वकील जे आहेत त्यांनी सांगितलं आहे की वीरेंद्र पवार हे नेते आहेत, मात्र ते आयोजक नाही, असं वकिलाने कोर्टात स्पष्ट केलेलं आहे. कारण आपण पाहतोय पोलिसांनी नोटीस बजावताना वीरेंद्र पवार आणि राजू, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. आताची आझाद मैदानावरची ही थेट दृश्य आपण बघूयात. विखे पाटील यांच्यासोबत आता जे शिष्टमंडळ आहे सरकारचं, ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलंय. काही वेळापूर्वी या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने जो मसुदा तयार केला होता तो सुद्धा जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला होता. शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे यांच्यासोबत हे सध्या उपसमितीचं जे मंत्रिमंडळ होतं राज्य सरकारचं, ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्यामुळे आंदोलनाचा 5वा दिवस आहे. बऱ्याच वेळेला जरांगे पाटील यांनी ही बाब बोलून दाखवलेली होती की राज्य सरकारकडून अद्यापही आम्हाला कोणी भेटायला आलं नाही. तर अखेर 5व्या दिवशी आता राज्य सरकारचं